गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लातूरचे गणपती ब्लॉग सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. आपण आलेलो आहोत 12व्या शतकातील श्री केशवराज मंदिर येथे. येथेच आहे लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला सर्वात जुना गणपती. या गणपतीविषयी अधिक माहिती जाणून घेऊया मंदिराचे विश्वस्त श्री अशोक गोविंदपूरकर यांच्याकडून. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम गणपती ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. गणेश मंडळाबद्दल माहिती देण्याआधी थोडी केशवराजाबद्दल माहिती थोडक्यात द्यावी. केशवराज ही अनादिकालापासून असलेली मूर्ती आहे. केशवराजाची उत्पत्ती एका यज्ञातनं झाली अशी लातूरचा इतिहास सांगणाऱ्या रत्नापूर महात्मा नावाच्या ग्रंथामध्ये 7व्या आणि 8व्या अध्यायात याचा उल्लेख आहे. एका यज्ञातनं केशवराजाची मूर्ती स्थापित झाली आणि त्या मिळालेल्या मूर्तीचं मूर्त रूप आणि मंदिराचं रूप हे 12व्या शतकात हेमाड पंथांनी तिथं 8 कामी दगडी मंदिर बांधलं आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. याचा अर्थ केशवराज ही अनादिकालापासून असलेली स्वयंभू मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचाच लातूरवर सगळ्यात जास्त प्रभाव आहे. धन्यवाद. आता आपण गणपती मंडळाकडे वळूया. या गणपतीची सुरुवात कशी झाली? या शहरातला सर्वात पहिला मानाचा गणपती 1906 साली केशवराज मंदिरात स्थापन झाला. याची स्थापना सगळ्यात मोठी आहे की या शहरातला लातूर शहरातला सगळ्यात पहिला सार्वजनिक गणपती महाराष्ट्रात 1904 साली लोकमान्य टिळकांनी पुण्यात गणपतीची सुरुवात केली. त्यानंतर 2 वर्षांनी लोकमान्य टिळक हे लातूरला त्यांचे भाचे श्रीयुत परांजपे यांच्या आत्ताचं जे टिळकनगर आहे या जागेत असलेल्या जिनिंग प्रेसच्या उद्घाटनासाठी लातूरला आले होते. गणेश चतुर्थी दिवशी त्यांच्या जिनिंग प्रेसचं उद्घाटन झालं. खऱ्या अर्थानं त्याच दिवशी लातूरच्या औद्योगिकीकरणाला सुद्धा 125 वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि त्याच वेळेला त्या दिवशी सायंकाळी केशवराज मंदिरातल्या विश्वस्तांनी लोकमान्य टिळकांना केशवराज मंदिरात बोलून पहिला सार्वजनिक गणपती या जिल्ह्यातला या शहरातला केशवराज मंदिरामध्ये स्थापित केला. ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे की लोकमान्य टिळकांच्या हस्ते 1906 साली म्हणजे आजपासून जवळपास 120 वर्षापूर्वी या गणेश मंडळाची स्थापना झाली. खऱ्या अर्थानं हा आमचा अभिमानाचा क्षण होता. स्थापनेपासून मंडळाचा आजवर प्रवास कसा होता? ज्या उद्देशांनी लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केली त्याच उद्देशाने गणेश मंडळ 1906 पासून ते जवळपास 1970 पर्यंत चालत होतं. समाज जागृती, समाज प्रबोधन, लोकप्रबोधन हे जे विषय त्या काळात होते त्याच उद्देशाने गणेश मंडळ काम करत होतं. त्या काळात केशवराज मंदिराच्या गणपती उत्सवामध्ये नाटक केलं जायचं, गाणे पोवाडे रचले जायचे. कैलासवासी हनुमंतराव रेणापूरकर नावाचे एक संगीतकार होते. ते स्वतः चाली लावायचे, स्वतः गीत लिहायचे आणि ते कार्यकर्त्याकडे म्हणून घ्यायचे. मंडळातले सगळे कार्यकर्ते त्यात काम करायचे. समाज जागृतीचं खरं काम त्याच काळामध्ये केशवराज मंदिरात सुरू झालं. आपल्याकडच्या स्वातंत्र्ययुद्ध काळात आणि मराठवाड्याच्या मुक्तीसंग्रामामध्ये केशवराज मंदिराच्या या गणेश मंडळाचं खूप मोठं योगदान राहिलं. या काळात अनेक कार्यकर्तेही तिथं तयार झाले. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमातनं समाज प्रबोधनाचं काम केशवराज मंदिरातल्या या गणेश मंडळाकडनं केलं जात होतं. ते जवळपास 1970-75 पर्यंत अव्याहतपणे चालू होतं. त्यातल्या अनेक कलाकारांना 1962 साली जे चीनचं युद्ध झालं त्या युद्धातले सुद्धा पोवाडे याच गणेश मंडळामध्ये रचले गेले. याचा आम्हा सगळ्या गणेश मंडळाच्या केशवराज मंदिराच्या विश्वस्तांना खूप मोठा अभिमान आहे. या गणेश मंडळाच्या परंपरेविषयी आपण काय सांगाल? एकतर हा गणेशोत्सव मंदिरात असल्यामुळं मंदिराचं पावित्र्य जपत सामाजिक भान ठेवत काम करणं हे गरजेचं होतं. केशवराजाच्या मूर्तीची मिरवणूक ही ठराविक एका ठिकाणावरनं निघत होती. त्याच काळात जवळपास 70-75 वर्ष त्याच ठिकाणावरनं मिरवणूक निघायची आणि यायची. या मिरवणुकीतलं वैशिष्ट्य असं असायचं की एक बँड हलकी आणि लेझिम
टाळपतक, मृदंग ह्या सगळ्यांच्या पारंपरिक वाद्यामध्ये जवळपास 70-75 वर्ष गणपतीची मिरवणूक निघत राहिली. एका साध्या टांग्यामध्ये, त्या काळात टांगे लातुरात होते असे लोक सांगायचे, आणि त्यानंतरच्या काळामध्ये छोट्या ट्रॅक्टरमध्ये ह्या मिरवणूक निघायची. पण गुलाल उधळणे, बाकीचा हल्लागोल्ला करणे हा कार्यक्रम तेव्हाही नव्हता. आजही आमच्या गणेश मंडळात ही परंपरा राखली जाते की पारंपरिक वाद्यांनीच गणपती आणला जातो. या मंडळाबाबत एखादा अविस्मरणीय क्षण? लोकमान्य टिळकाच्या हातनं आमच्या गणपतीची स्थापना होणं हाच आमच्यासाठी अविस्मरणीय स्मरण. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं, जेव्हा या गणेश मंडळाला 100 वर्ष पूर्ण झाली तेव्हा 2006 साली आम्ही या शहरामध्ये केशवराज मंदिराच्या परिसरामध्ये 121 कुंडाचा गणेशाक केला आणि त्याला लातूर शहरातल्या सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्याला आम्ही आमंत्रित केलं होतं. आणि बहुतांशी सर्व या शहरातले गणेश मंडळाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला हजर होते. आणि यातनं आम्ही संदेश द्यायचा प्रयत्न असा केला होता की परंपरा सांभाळत असताना आपल्या रूढीही सांभाळल्या पाहिजेत आणि आपला उद्देशही पुढे नेला पाहिजे. हाच आमचा त्यातला उद्देश असा जो नव्या गणेश मंडळाला आम्हाला द्यावायचा होता. आपल्या मंडळाकडून समाजाला काय संदेश दिला जातो? मुळात हा सामाजिक उपक्रम असल्यामुळं केशवराज मंदिराने कधीही वेगवेगळे वायफट खर्च केले नाहीत. अन्नदान करणे, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य सैनिकाला मदत करणे, त्यानंतरच्या काळात सुद्धा गणेश मंडळाच्या उद्देशातूनच आम्ही बाकीचे उद्योग पूर्ण करत आलेलो आहोत. समाजाला जे लागतं ते देण्याचं कामच केशवराज मंदिरचं हे गणेश मंडळ करत आलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमात केशवराज मंदिर अग्रेसर आहे. त्यातले महत्त्वाचे उद्देश, त्यातला एक आम्ही स्मशानभूमी चालवतो. या शहरातली पहिली शववाहिका केशवराज मंदिरने आणली. या शहरातल्या गोरगरीब लोकांच्या अंत्यविधीसाठी पैसे देण्याचं कामसुद्धा केशवराज मंदिर करतं. हे या गणेश मंडळातनंच आम्ही शिकलेलो आहोत. आजच्या पिढीतील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना तुमचा काय संदेश आहे? एक नक्कीच आहे की गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आता वेगवेगळे कार्यक्रम करून समाज प्रबोधनाचं काम केलं पाहिजे आणि त्यातनं नव्या कार्यकर्त्यांना उमेद मिळते. आत्ताची नवी पिढी ही डॉल्बी, बाकीचे कार्यक्रम यात जास्त बिझी वाटते. त्यापेक्षा मंडळाच्या कार्यकर्त्यांकडनं कार्यक्रम केले, मेळे बसवले, देखावे उभे केले किंवा बाकीच्या गोष्टीच्या सामाजिक गोष्टीचं काम केलं तर ते समाजासाठी उपयुक्त असू शकतं. आणि हाच संदेश आम्ही नव्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो की आपण गणेश उत्सवाचा खरा अर्थ साध्य करण्यासाठी सामाजिक कामामध्ये, सामाजिक गोष्टीमध्ये रस घेऊन जर आपण काम केलं तर तीच गणेशाच्या दृष्टीने सगळ्यात मोठी श्रद्धा असू शकते. आणि हे जर गणेश मंडळांनी केलं तर मला वाटतं समाज सुधारण्यासाठी मूळ उद्देश साध्य होऊ शकतो. इतिहास आणि परंपरा यामधून आपल्या मंडळाने जे योगदान दिले आहे ते खरंच खूप प्रेरणादायी आहे. धन्यवाद. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.